नमस्कार. हा एक वैचारिक लेख मी लिहिला. मला जो सुचला तो लेख मी आपणास वाचून दाखवतो. नुकताच लिहिलेला आहे, जून 2024 मध्ये. तर हा माझा लिखित लेख मी आपणास वाचून दाखवतो. ह्या लेखाचं नाव आहे जपून सांभाळून. सरकारचे काही कायदे चांगले आहेत बरं. हा काही दिवसाखाली नवीन कायदा जो केला आहे सरकारनं, की समजा एखाद्या जोडप्याला सगळ्या मुलीच आहेत, दोन्ही तिन्ही मुलीच आहेत आणि पुढं सांभाळायला मुलगाच नाही, तिन्ही मुली, आणि समजा त्या जोडप्यापैकी एक जण गेला तर दुसरा जो राहिला त्याचा सांभाळ या तिन्ही मुलींनी करायचा. मुलींनी जावायनं, कारण त्या बिचाराने किंवा बिचारीने म्हणा कुठं जायचं, त्यांना घरचं जेवण तर मिळावं. आता जावयाकडे कोणी फुकट राहत नसतो, काही ना काही पेन्शन असतेच, त्यातला काही शेअर ते लेकीला जावयाला दरमहा देतात. बस, ह्यांनाही काही संकोच वाटत नाही आणि त्यांना थोडा आर्थिक मदत होते. दुसरीकडे कुठं जाण्यापेक्षा, वृद्धाश्रमात जाण्यापेक्षा बरं आहे की आपलं जावई काय आणि लेक काय असो. पण आम्ही एका ठिकाणी असं पाहिलं की त्या घरातला जो कर्ता होता त्याला त्याची बायको आणि 2 मुलं नेहमी त्रास द्यायचे. हे सगळे त्याला एकटं पाडायचे, रोज डोक्याला ताप. मग त्याने काय केलं, त्याला एक मुलगीसुद्धा होती, 2 मुलं 1 मुलगी. मग तो त्या मुलीच्या सासरी जाऊन तिथे राहू लागला हा माणूस. त्याने मुलीचा, जावयाचा, त्यांच्या 2 मुलांचा आणि स्वतःचा असा एकूण 5 जणांचा दरमहा किराणा त्यांच्या घरात आणून टाकायचा. स्वतःच्या पेन्शनमधला आपल्या खर्चानं 5 जणांचा किराणा दरमहा तो आणून टाकायचा. मग काय संकोच वाटणार, हो ना. जावई देखील बिचारा भला माणूस होता, त्याने याला बराच काळ सांभाळलं. आता शेवटी त्याला आर्थिक मदत होत होती सासऱ्याची, बराच खर्च वाचायला ना. 5 जणांचा किराणा म्हणजे अजून काय पाहिजे. म्हणजे कुणीही सांभाळणारच आणि त्यालाही संकोच होणार ना त्या माणसाला. असो, आता जावयाच्या घरी राहावं का नाही, बरं दिसतं का, लोक काय म्हणतील वगैरे गोष्टींचा या माणसाला विचारच नव्हता. दाम करी काम, हात थोडा मोकळा सोडला की सगळं मिळतं. त्याच्या स्वतःच्या घरात त्याची इतकी उत्तम बडदास्त कधी ठेवली गेली नव्हती, तितकं त्याला लेकीकडे मिळत होतं. तो तिथे पेईंग गेस्ट म्हणूनच राहिला, पण कुठं, जावयाच्या घरी. आता इकडं मात्र त्याच्या बायकोचे आणि 2 मुलांचे डोळे खाडकन उघडले, कारण त्यांचं बकरं दुसरीकडे गेलं होतं, ते येईच ना. त्याच्या हातापाया पडून नाक घासायची वेळ आली या तिघांना, बायकोला 2 लेकरांना. त्या कर्त्याच्या हातापाया पडून नाक घासा लागलं. त्याच्याशिवाय यांचं पानच हलत नव्हतं, सगळ्या आर्थिक नाड्या त्याच्या हातात. शेवटी मग त्यानं या तिघांना एक संधी दिली त्या माणसानं, आणि तो त्यांच्यासोबत घरी परत आला. तर सांगायचं काय की महिलांनो आणि तरुण मुलांनो, आपल्या नवऱ्याला, बापाला कर्ता पुरुष म्हणून थोडा मान द्या. त्याच्याशी जपून सांभाळून बोला, तरच तो तुम्हाला जन्मभर सांभाळेल. नाहीतर 100 सोनार की 1 लोहार की.